हॅलो, वेलकम टू नीता झोन. नुकतीच मी मेघालया ट्रिप करून आलेली आहे. तर मी जवळजवळ 1 ते 11 पार्ट केलेले आहेत व्हिडिओचे. तर त्यातनं मेघालय आणि आसाम दर्शन आपल्याला करायचं आहे. सर्वात प्रथम पुण्याहून फ्लाईट पकडली ती डायरेक्ट गुवाहाटी. आणि गुवाहाटीमध्ये जे काही बघायची प्लेसेस आहेत, जसं तेजपूर असेल, माँ कामाख्याचं मंदिर असेल, उमानंदा टेम्पल, अशा पायऱ्या आहेत उमानंद टेम्पलला, की जे नदीमध्येच एक बेट आहे आणि त्या बेटावरती हे मंदिर आहे. आसाम स्टेट झू, भरपूर प्राणी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर तिथे एक इस्कॉन टेम्पल, खूपच राधाकृष्णाचं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे, तेही पाहिलं. त्यानंतर पूर्वा तिरुपती बालाजी मंदिर आहे, खूप सुंदर कोरीव असं काम आहे, ते पाहिलं. आसाम स्टेट म्युझियम, प्लॅनेटोरियम आहे तिथे खूप मोठं असं. त्याच्यानंतर नेहरू पार्क असेल, बरीच ठिकाणं आहेत. त्यातली आम्ही जी बघितली ती मी फक्त कवर करते आहे. नेहरू पार्क असेल, त्याच्यानंतर एक मोठा अकुलँड वॉटर पार्क म्हणून जो आहे, तोही तिथं खूप मोठा असा वॉटर पार्क आहे गुवाहाटीमध्येच. त्यानंतर गुवाहाटीमध्ये एक फेमस बाजार, तो फॅन्सी बाजार आहे, की जिथं खूप स्वस्त असे कपडे असतील, आर्टिकल्स असतील, त्याच्यानंतर हे लाकडी वस्तू असतील, पर्स असतील, तिथे मिळतात. हे गळ्यातले आहेत पहा, फॅन्सी बाजारमध्ये. सायन्स म्युझियम खूपच सुंदर आहे तिथलं. सायन्स म्युझियमचं बाहेरून आणि आतून दोन्हीही बघण्यासारखं भरपूर आहे. जवळजवळ 2 ते 2.5 तास याच्यामध्ये, या म्युझियममध्ये जातात. फोटोग्राफी आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग आहे तिथे, ॲक्वेरियम आहे. म्हणजे खूपच गोष्टी गुवाहाटीमध्ये 2 दिवस पुरत नाहीत, एवढ्या गोष्टी तिथं बघण्यासाठी आहे. त्यानंतर तिथे एक क्रूज आहे, ब्रह्मपुत्राचं जे मोठं पात्र आहे ना नदीचं, त्याच्यामध्ये क्रूजसुद्धा आपल्याला तिथे एक ट्रिप होऊ शकते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आसाममध्येच गुवाहाटीहून पुन्हा काझीरंगा नॅशनल पार्क, काझीरंगामध्येच हे छानसं असं बगीचा आहे, खूप मोठा. ऑर्चिड प्लांट्स इथं आहेत, खूप मोठे अशा व्हरायटी, ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत. नंतर आसाम नॅशनल म्युझियम आपल्याला पाहायचं आहे तिथेच. अशी वेगळी बेलफळं, लिंबू बघा तिथले. खूपच म्हणजे ना, कुठेही आपण गेलो ना, तिथल्या लोकल मार्केटमध्ये भाज्या काय असतात, फळभाज्या काय असतात, फळं कोणती असतात, बेरीज कुठल्या कुठल्या आहेत, ह्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. नंतर काझीरंगा नॅशनल पार्क नंतर आपल्याला शिलाँगमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. हा एलिफंटा फॉल्स आहेत पहा, खाली उतरून जावं लागतं, इथं थोड्या पायऱ्या उतरून. उमियम लेक आहे, खूप मोठा असा सुंदर लेक आहे, तो पाहायचा आहे. त्यानंतर डॉन बॉस्को म्युझियम, वॉर्ड्स लेक, खूप सुंदर असं हा लेक आहे, एकदम हिरवळ, रंगीबेरंगी फुलं, खूप सुंदर. मागेही तुम्ही एकदम बहरलेली. त्यानंतर लाईटलम कॅनॉन नावाचं असा डोंगराळ दरीचा भाग आहे. अगदी क्षणार्धात ढग येतात आणि क्षणार्धात जातात. शिलाँगचं हे मेन मार्केट, पोलीस बाजार म्हणतो आपण त्याला, इथंच ज्याला मार्केट रोड असं पण म्हणू. त्यानंतर मौलीलाँग क्लीन व्हिलेज बघायचं आहे आपल्याला, खूप सुंदर, आणि एशियातलं क्लीनेस्ट व्हिलेज हे आहे मौलीलाँग नावाचं, ते बघायचं आहे. त्यानंतर माउफलाँग सॅक्रेड फॉरेस्ट, पवित्र जंगल असं म्हणतं, त्यालाही आपल्याला व्हिजिट द्यायची आहे. 7 सिस्टर वॉटरफॉल शिलाँगपासून एकदमच जवळ आहे. त्यानंतर माऊसमाई केव्ज आणि अरफ केव्स, गुहेतूनच चालत जायचं आहे. हे डबल डेकर असे ब्रिज आहेत बघा, नदीवरती बांधलेले.
त्यानंतर नौकालाही फॉल्स इको पार्क आहे, तोही पाहायचा. इथं झाडं वाढलेली नाही आहेत, पण आम्ही व्हिजिट देऊन आलो. आणि डाउकी क्लीनेस्ट रिव्हर ऑफ एशिया हेही आपल्याला पाहायचे आहे. बरीच ठिकाणं ह्याच्यामध्ये पाहायची आहे. मेघालय हा खरं तर पर्वतरांग आणि डोंगराळ भाग. प्रत्येक प्लेसेसला व्हिजिट देण्यासाठी एकतर चढावं लागतं, ट्रेकिंग करावं लागतं किंवा उतरावं लागतं. तर काही आजी लोकांना हे आता शक्य नाही आहे किंवा एजेड लोकांना शक्य नाही आहे. म्हणून मी जे व्हिजिट केलेले प्लेसेस आहेत त्याचे मी व्हिडिओ बनवलेत. नक्की पहा. गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी आणि काझीरंगा नॅशनल पार्क अशा निरनिराळ्या ठिकाणाचे जवळजवळ 11 ते 12 व्हिडिओ बनवलेले आहेत. नक्की पहा. फॉलो नीताज झोन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.